चालू करा म्हणा. चालू करा म्हणा. सर गेले तिकडे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. जिथे टॉस जिंकला होता टीम जनताराजा क्रिकेट क्लब गुळूंच्या संघनायकांना टॉस जिंकला आणि प्रथमतः आम्ही शतरक्षण करतो असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. फलंदाजीसाठी दिवे संघाला मात्र निमंत्रित केले. आयोजक कमिटी आतमध्ये संपर्क करा तुम्ही. आयोजन कमिटीला विनंती असेल, बघा खेळाडूंचं काय म्हणणे आहे. चला मॅचला सुरुवात मैदानावरती होते. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली. बॉल द्या.
दिवे संघाची सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती दाखल झालेले आहे. प्रदीप सतपळे आणि निखिल हे दोन सलामीवीर आपण पाहतो मैदानावरती दाखल झाले. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज शुभम निगडे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. 3 षटकांचा सामना आहे. मुख्य पंचांचा इशारा आलाय आमच्याकडे, ग्रीन सिग्नल दिलाय त्यांनी या सामन्याला आणि इथे मॅचला सुरुवात मैदानावरती होते. पहिलाच चेंडू इथे मात्र दिशा भरकटलेला टाकलेला आहे. वाईट बॉल. अवंतर धाव आपण पाहतोय ते मिळणार आहे. अवंतर धावेबरोबर धावफलकाची सुरुवात दिवे संघाची मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळते. एक धावची धावफलकावरती आहे. खरं तर पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये शुभम निगडेच्या हातामध्ये चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र कव्हरला तिथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी खराबी बघायला मिळाली. मात्र त्यावरती आपण पाहतो एक धाव इथे धावून पूर्ण होताना पाहायला मिळते. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती मात्र इथे वाढ होईल. धावफलक पुढे जातोय. 2 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोनही टीमला सूचना आहे थोडंसं स्पीडअप ठेवा, कारण अजून एक मॅच यानंतर आपल्याला मैदानावरती पूर्ण करायची आहे. त्यामुळे थोडीशी घाई करा, थोडंसं स्पीडअप ठेवा. यावेळेस मात्र फुल टॉस होता. प्रदीप सतपळेसाठी मात्र भीमर चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. फलंदाजाच्या कमरेच्या वरती हा चेंडू राहिला आणि त्यामुळे आपण पाहतोय पंचांनी नो बॉल इथे घोषित केलेला आहे. तर पुढचा चेंडू मात्र फ्रीट असणार आहे. एक संधी आहे खरं तर तुम्हाला मोठा फटका खेळण्यासाठी. मात्र बघूया त्या संधीचा फायदा कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये उठवला जाईल. सरळ बॅटनं ऑन ड्राईव्ह केला होता. वाईडेस्ट लॉंग ऑनला आपण पाहतो क्षेत्ररक्षक पुढे तैनात होता. एक धाव इथे मिळाली. तर एका धावेच्या मदतीनं आपण पाहतो धावसंख्येत मात्र इथे वाढ होताना पाहायला मिळते. धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. अगदी 4 धावा या धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत अचूक टप्पा टाकायचा प्रयत्न शुभम निगडे मैदानावरती करतोय. अगदी छोटा रनअप आहे, मात्र अचूकता गोलंदाजीमध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळते. यावेळेस दिशा भरकटलेला चेंडू, वाईट बॉल इथे पंच घोषित करतायत. एक अवंतर स्वरूपाची धाव आपण पाहतो इथे मिळते. तर अवंतर धावेनं धावफलकावरती मात्र वाढ होताना पाहायला मिळते आणि धावफलक पुढे पोहोचलाय. 5 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळतील. यावेळेस मात्र सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू होता. यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज इथे क्लीन बोल्ड झालाय. पहिला धक्का दिवे संघाला निखिलच्या रूपामध्ये. हो, यावेळेस गणेश जावळे जसा मैदानावरती आला तसाच पुन्हा माघारी. लागोपाठच्या 2 चेंडूवरती आपण पाहतोय फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळाले. निखिल पाठोपाठ गणेश जावळे माघारी जातोय. दुसरा धक्का दिवे संघाला. तर शुभम निगडेची गोलंदाजी मात्र इथे आग ओखणारी गोलंदाजी बघायला मिळाली. जळते निखारे त्याने इथे फलंदाजांवरती टाकलेले आहेत आणि प्रतिस्पर्धी दिवे संघाचा डाव मात्र पुढे इथे कोलमडताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होईल दुसरा.
नवीन फलंदाज निखिल भडेकर आपण पाहतो मैदानावरती दाखल झालेला आहे. एका पाठोपाठ विकेट हॅट्रिकचा चेंडू आहे खरं तर हा. यावेळेस मात्र भन्नाट वेगानं निघून जातोय पाठीमागे. शुभमच्या हातामध्ये डॉट निर्धाव चेंडू मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय. पहिलं षटक आजोडे आपण पाहतो मैदानावरती मार्गस्थ आहे खेळपट्टीवरती. मात्र शुभम निगडेनं जी काही गोलंदाजी मैदानावरती साकारलेली आहे, गोलंदाजीमध्ये अचूकता आहे, त्याचबरोबर आपण पाहतोय विकेट मिळवून देण्यासाठी तो यशस्वी ठरलेला आहे. फटका फसलाय, उंच आकाशामध्ये चेंडू होता. शतरक्षक आपण पाहतो चेंडूवरती झेपावला होता. एक तर मिळाली, दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतो प्रयत्न इथे बघायला मिळाला. 2 धावा इथे मिळणार आहेत आणि याच बरोबरीने आपण पाहतो पहिल्या षटकाची सांगता होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला इथे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 7 धावा धावफलकावरती. या षटकात शुभम निगडेनं तब्बल 8 चेंडू टाकले, मात्र 8 चेंडू टाकत असताना 7 धावा खर्च केल्यात. तर षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांचं आपल्याला प्राप्त झालेलं आहे, सन्माननीय अजित विजयकुमार धुमाळ पाटील यांचं या स्पर्धेसाठी आपण पाहतोय विशेष सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे. त्यांचं सुद्धा त्यांना मनापासून धन्यवाद देऊयात, कारण सहकार्याशिवाय कुणाच्याही सहकार्याशिवाय स्पर्धा उभी राहू शकत नाही. अनेकांचं सहकार्य आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्याचबरोबर यश ग्राफिक्सचे सर्वा सन्माननीय यश सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून स्वागत. मात्र आपलं स्वागत एका दिमागदार षटकारानं केलेलं आहे. प्रदीप सतपळेच्या बॅटमधून एक ताबडतोड तडाखा 6 धावेंसाठी. धावफलकावरती मात्र इथे वाढ होते. धावफलक पुढे जातो या 6 धाव्यांच्या मदतीनं. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाज, बॉलर्स नेम प्रतीक. प्रतीक इथे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस एक पाऊल पुढे आणत लॉंग ऑफला ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता प्रदीप सतफळेचा, मात्र बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाहीये. डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे मैदानावरती बघायला मिळतोय. 3 षटकांचा सामना आहे खरं तर. इथे निर्धाव चेंडू तुम्हाला दबावात आणणारे आहेत आणि आपण पाहतोय एक चेंडू तुमच्यासाठी महत्वाचा आहे. मिस टाइम फटका आहे. खेळायचा होता मिड विकेटला, चेंडू आलाय कव्हर पॉइंटला, मात्र धावा मिळून देतोय तो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 धावा. धावसंख्येत थोडीशी मिस्टेक होती. धावफलकावरती 17 धावा आहेत. सतरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली, मात्र दुसऱ्या षटकामध्ये मोठाले फटके ते बघायला मिळतील. अपरकट खेळायचा आहे, पॉइंटच्या डोक्यावरून उडवायचा होता हा चेंडू, मात्र बॅटवरती येऊ शकला नाहीये. सरळ मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थांबला निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानच्या काळात या ठिकाणी उपस्थित होत आहेत वीरनगरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय देवीदास अण्णा चौरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. मिस टाइम फटका पुन्हा एकदा, मात्र शतरक्षक आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि पाहता पाहता 2 धावा इथे आपण पाहतोय प्राप्त होणार आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं समन्वय होतं 2 धाव्यांसाठी. ज्यावेळेस तुम्हाला धावा धावून घ्यायच्या असतात त्यावेळेस दोघांमध्ये समन्वयाची गरज असते आणि ती समन्वय 2 फलंदाजांमध्ये आहे. निखिल भडेकर आणि प्रदीप सतपळे ही जोडी आपण पाहतोय दिवे संघाकडून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा बाहेरची कड घेणारा चेंडू बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय. एक धाव इथे आपण पाहतो सहज मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धावसंख्येत मात्र वाढ होते. पुढे जाऊन पोहोचलाय धावफलक. 20 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. षटक देखील आपण पाहतो मैदानावरती संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ इथे संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद धावफलकावरती 20 धावा. शेवटचं आणि अंतिमचं षटक आपण पाहतो मैदानावरती सुरू होते आणि अंतिमचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदीप बरखडे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. तर समोर प्रदीप सतफळे आपण पाहतोय पहिल्या फेरीत ज्यावेळेस दिवे
संघ आपल्याला मैदानावरती खेळताना बघायला मिळाला. त्या संघासाठी तारणहारता ठरणारा प्रदीप सतपळे मात्र इथे थोडासा मी म्हणेल कुठेतरी चाचपडताना आपल्याला बघायला मिळते. स्ट्रगल त्याचं सुरू आहे धावा बनवण्यासाठी. मोठे फटके आलेत खरं तर. प्रदीप सतपळेच्या बॅटमधून एक षटकार आला, एक चौकार आम्हाला बघायला मिळालेला आहे. मात्र आता शेवटच्या षटकामध्ये तो आपल्या टीमसाठी किती धाब्यांचं योगदान देतोय पाहणं गरजेचं असेल. कारण पहिला चेंडू जर आपण पाहतोय ते संदीपनं निर्धाव टाकलाय. डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानावरती बघायला मिळाला. सरळ बॅटनं पुढे डीप लॉंग ऑनला फटका. शतरक्षक आपण पाहतोय अगदी वेगानं चेंडूवरती पोहोचलाय. एक धाव इथे आपण पाहतो प्राप्त झाली आणि एका धावेबरोबर धावसंख्येत मात्र वाढ होते. पुढे जाऊन पोहोचलाय. 21 रन ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. निखिलला सुद्धा कामगिरी करावी लागेल आता शेवटच्या षटकामध्ये. सुरेख फटका आणि चेंडू आपण पाहतोय मैदानावरती जे पावसाचं पाणी साचलं होतं ते कापत चेंडू सीमारेषा बाहेर पोहोचलाय 4 धाव्यांसाठी. निखिल भडेकरच्या बॅटमधून एक चौकार मैदानावरती येतोय आणि चौकाराबरोबर धावसंख्येत मात्र इथे वाढ होताना पाहायला मिळेल. 25 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. थोडंसं स्पीडअप ठेवा. 6:07 झालेले आहेत. अजून पुढे एक इनिंग एक मॅच बाकी सगळी. त्यामुळे विनंती असेल खेळाडूंना थोडं सहकार्य करा, थोडंसं स्पीडअप ठेवा. कदाचित पुढचा सामना 2 षटकांचा घेण्याचा सुद्धा आयोजकांचा निर्णय झालेला आहे इथे. याचबरोबर मिस टाइम फटका लिडिंग एज होती मात्र कुठलाही शतरक्षक तिथे तैनात नव्हता. एक धाव त्यावरती मिळणार आहे. पाठीमागच्या बाजूला आपण बघितलं थोडासा अडथळा मैदानावरती आहे, तो नैसर्गिक आहे आणि तिथे एकच धाव मिळेल. एका धावेबरोबर धावसंख्येत मात्र इथे वाढ होताना पाहायला मिळते आणि पुढे जातो धावफलक. 26 धावा धावफलकावरती. संदीप बरखडे पाहतो आपण अंतिमच्या स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना आपण त्याला पाहतोय. एक चौकार मैदानावरती आला खरं तर पाठीमागे. इथे धावबादची संधी आणि याचबरोबर फलंदाज प्रदीप सतपळे इथे धावबादच्या स्वरूपात बाद होईल. तिसरा धक्का मैदानावरती टीम दिवे संघाला. अ 26 धावा धावफलकावरती आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय थोडासा खाली राहणारा चेंडू इथे फलंदाजाला खरं तर समजला नाही. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती दाखल झालेले आहेत. योगेश बापू काळे मैदानावरती आलेत. तिसऱ्या पंचांकडे मागणी होते खरं तर. शेवटचा चेंडू होता का? शेवटचा चेंडू होता. निर्णय पंचांकडून आपल्याकडे येईलच. मला वाटतं हिट विकेटचा शिकार कदाचित मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि फलंदाज इथे बाद होणार आहे. धक्का क्रमांक 4. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिला डाव आपण पाहतो मैदानावरती संपलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करत असताना दिवे संघानं धावा बनवल्यात. 26 बनवल्यात आणि विजयासाठी 27 धाव्यांचं लक्ष ठेवलेलं आहे. टीम जनता राजा क्रिकेट क्लब गुळूंच्या संघासमोर 27 धाव्यांचं लक्ष असणार आहे. चला टीम दिवे संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानावरती दाखल व्हायचा आहे. या सामन्यातला विजेता संघ आणि सासवड संघामध्ये यानंतरचा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सासवड संघ नायकांना विनंती असेल आपण इथे येऊन थांबा, म्हणजे जशी मॅच संपेल आपण लगेच टॉस या ठिकाणी करून घेऊ.
चला जनता राजा क्रिकेट क्लब गुळूंचे संघाला विनंती असेल सलामी वीरांना मैदानावरती पाठवून द्या पटकन. 27 धावेंचं आव्हान घेऊन आपण पाहतोय दोन सलामीचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत. शुभम निगडे आणि प्रतीक ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती दाखल झालेली आहे. खरं तर गुळूंचे संघाला जास्त फुलपीच क्रिकेट खेळताना मी कधी बघितलं नाही आणि सर्कल क्रिकेट खेळताना या संघाला आपण बघितलं या संघाचा कोणी हात पकडू शकत नाही. म्हणजे आज खेळामध्ये त्यांनी थोडासा बदल केलेला आहे. जिथे आपण बघितलं नाईटच्या अनेक स्पर्धा होतात मला वाटतं हाफिज क्रिकेट सर्कलमध्ये म्हणजे षटकाराला फलंदाज बाद असतो फक्त चौकार तुम्हाला खेळायचे असतात आणि त्या खेळामध्ये शुभम निगडे हा एक्सपर्ट फलंदाज आहे. मात्र आज इथे मैदानावरती तुम्हाला हवेतूनही फटके खेळायचे आहेत त्यामुळे बघायचं या सामन्यामध्ये कशा प्रकारे तो फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारणार आहे. तर मुख्य पंचांच्या भूमिकेत तुम्ही अक्षय चांदगुडे सरांना पाहताय तर स्क्वेअर लेग पंच स्वप्नील भैया काकडे सर आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये इथे तुषार मेटे सर आहेत. खरं तर पावसाची सर अगदी दिवसभर आपल्याला मैदानावरती बघायला मिळते मात्र पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय दिवसभर सुंदर प्रेक्षेपण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून जयवंत कोलते सर आणि त्यांची संपूर्ण टीम मुख्य टेक्निशियल जिथे कार्तिक आहे तर मुख्य टेक्निशियल स्वतः दादा आहेत आणि मुख्य कॅमेरा पर्सन कार्तिक आहे तर आमचे दुसरे कॅमेरा पर्सन मयूर आहेत. खूप चांगलं काम आज दिवसभरात त्या सगळ्यांचं इथे बघायला मिळतंय. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण छायाचित्रण आपण पाहतोय 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून होतोय. नागेश भडेकर आपण पाहतोय पहिलं षटक मैदानावरती. वा काय कमालीचा चेंडू इथे मैदानावरती बघायला मिळतोय आपल्याला. सरळ मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलेला आहे. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर नागेश भडेकर यांचा सातत्याने उल्लेख आम्ही केलेला आहे की अगदी 40-45 वय त्यांचं असेल तरी देखील आपण पाहतोय 52 वय आहे त्यांचं मात्र तरी देखील मैदानावरती आपण पाहतोय इथे भेदक गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आम्हाला मैदानावरती बघायला मिळते. म्हणजे खरं तर आपण पाहतो की तरुण सहकार्याने त्यांच्याकडून धडे घेतले पाहिजेत की कशा प्रकारे ते मैदानावरती गोलंदाजी करतायत आणि फिटनेस खरं तर त्यांनी टिकून ठेवलेला आहे. गोलंदाजी करण्यासाठी तुमच्याकडे खूप चांगला फिटनेस असावा लागतो आणि तो इथे मैदानावरती नागेश भडेकर यांनी निश्चित दाखवून दिलेला आहे. वयाची 52 उलटून गेलेली आहे मात्र तरी देखील आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पाठीमागे झाडाखाली आमचे क्रिकेट रसिक आता खूप जवळ आले त्यांना कदाचित लांबून सामना दिसत नसावा त्यामुळे ते जवळ येऊन थोडासा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. विनंती मात्र थोडंसं बाहेर थांबा कारण आत्ताच एक यष्टीरक्षक कुठेतरी जायबंद झालेला आहे आणि याचबरोबर सुंदर फटका इथे प्रतीकच्या बॅटमधून चेंडू आपण पाहतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय. काढलाय चेंडू मला वाटतंय थांबलेला आहे चेंडू सीमारेषेच्या चौकार आहे चौकार. चौकार इथे आलेला आहे. चौकाराबरोबर आपण पाहतो धावसंख्येमध्ये मात्र वाढ होते. धावफलक जाऊन पोहोचतोय पुढे 7 धावा धावफलकावरती पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. पुढे शरीरावरती येणारा चेंडू हलक्यातून आपण पाहतोय बाजूला आणलाय ज्यावरती 1 धाव इथे मिळणार आहे.
एका धावेच्या मदतीनं धावसंख्येत मात्र वाढ होताना बघायला मिळेल. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. वा सुंदर फटका परकट आणि चेंडू आपण पाहतोय सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर. शुभम निगडेचा एक क्लासिकल फटका 6 धावेंसाठी. आणि याचबरोबर आपण पाहतोय षटक मात्र मैदानावरती संपलेलं आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरी धावफलकावरती धावा 14 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. विजयाचं समीकरण बदललंय. शेवटचे 12 चेंडू आपण पाहतो शिल्लक राहिलेत आणि जिंकण्यासाठी अजून आवश्यकता आहे धावेंची. 13 धावेंची आवश्यकता आहे. 12 चेंडू 13 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे प्रदीप सतफळे. प्रदीपच्या हातामध्ये आपण पाहतोय जबाबदारी ते सोपवलेली आहे. 12 चेंडू मध्ये 13 धावा अडवायच्यात. एका बाजूला शुभम निगडे एक मोठा फटका खेळत आपण पाहतोय, स्वतःकडे आत्मविश्वास मिळवतोय. याचबरोबर पुढा एकदा सुंदर फटका डिफाईन लेगला चेंडू आपण पाहतोय सरळ सीमारेषा बाहेर. 4 रन चौकार. धावफलकावरती चौकाराबरोबर इथे वाढ होते. पुढे जातोय धावफलक. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2 मैदानावरती आपल्याला बघायला मिळत. आणि प्रत्यक्ष बॅटमधून आपण बघितलं एक मोठा फटका मैदानावरती बघायला मिळाला. यावेळेस मात्र ऑफसाईड पिचिंग टाकायचा प्रयत्न राहिला होता. बघायचंय पंचांच्या निर्णयाची वाट पाहतोय आम्ही. व्हाईट बॉलची घोषणा इथे पंचांकडून होताना बघायला मिळाली. एक अवंतर धाव त्याबरोबर एक धावून घेतल्या, अशा एकूण 2 मिळाल्या आणि 2 धावेंबरोबर धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 20 धावा धावफलकावरती. तर विजयासाठी अजूनही आपण पाहतोय 7 धावेंची आवश्यकता आहे. 7 धावेंची गरज आहे. 11 चेंडू मात्र सामन्यातले बाकी राहिलेले आहेत. याचबरोबर बिघेट करायचा प्रयत्न. फटका फसलाय. शतरक्षक पुढे उभा आहे. झेल टिपला जाईल आणि फलंदाज इथे बाद होतोय. पहिला धक्का मैदानावरती टीम जनता राजा क्रिकेट क्लब गुळूंच्या संघाला शुभम निगडेच्या रूपात पहिला धक्का. तर नवीन फलंदाज संदीप बरखडे आपण पाहतो मैदानावरती दाखल होईल. संदीप बरखडे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. तर प्रदीप सतफळेला एक यश आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मिळालं इथे. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू सरळ बॅटनं पुढे. वा निखिलचा प्रयत्न अतिशय अप्रतिम मैदानावरती राहिलेला आहे. खरं तर झेल जरी झाला नसला तरी त्यानं संघासाठी धावेंची बचत केलेली आहे. 1 धाव आपण पाहतोय ते मिळाली. एका धावेनं धावफलकावरती मात्र वाढ होते. 21 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा रिप्ले स्क्रीनवरती हे दृश्य तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे फटका खेळला होता. पुढे स्वतःवरती नियंत्रण मिळवलं आणि अगदी आपण पाहतोय सीमारेषेच्या आतमध्ये हा चेंडू आपण पाहतो अडवला गेलाय. त्यावेळेस मात्र मिड विकेटला फटका. शतरक्षक बघायचंय तिथे तैनात होता मात्र डोक्यावरून जातोय चेंडू. एक टप्पा घेत सीमारेषा बाहेर येतोय. एक जानदार चौकार. तर या चौकाराबरोबर धावसंख्येमध्ये मात्र इथे वाढ होताना पाहायला मिळेल आणि धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली जाईल जिथे धावफलकावरती 25 धावा आहेत. 2 धावेंची आवश्यकता असेल विजयासाठी. प्रत्येकच्या बॅटमधून आपण बघितलं अतिशय सुंदर फटके मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालेले आहेत. याच विकेट आणि याच मोठ्या फटक्याने इथे सामना मात्र संपवलाय. टीम जनता राजा क्रिकेट क्लब गुळूंचे संघ आपण पाहतो या सामन्यामध्ये विजयी ठरतोय. विजयी संघाचं मनापासून अभिनंदन आहे. तर दिवे संघ या स्पर्धेमध्ये आपण दाखल झालात.
आपले आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. तर चला, सासवड संघाचे संघनायक आणि जनता राजा क्रिकेट क्लब गुळूंचे संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. चला, आहे दोनही संघनायक या ठिकाणी आहे. 6:30 वाजलेले, सामना ठरवा किती षटकांचा घ्यायचा आहे. 2 षटकांची मॅच मैदानावरती होणार याची नोंद घ्या, कारण 6:30 वाजलेले आहेत. 2 षटकांची मॅचच होईल, याच्यापेक्षा जास्त षटक आपण मैदानावरती घेऊ शकणार नाहीये. चला, टॉस होतो इथे. ज्याच्या शुभास्ते टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय, सन्माननीय जावेद इनामदार. चला, जावेद इनामदार यांना विनंती आहे, आपल्या शुभास्ते टॉस या सामन्याचा या ठिकाणी संपन्न होतोय. आपण टॉस साठी या.